शेतकरी मोर्चा शिष्टमंडळ मंत्रालयामध्ये दाखल झाले। शेतकरी शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले। मार्क्सवादी कम्युनिस्ट डाव्या पक्षाच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ हे आता मंत्रालयात दाखल झाले। वनपट्टा पेसा कायदा या संदर्भात निघालेला मोर्चा मुंबईसाठी रवाना झालेला आहे आणि तो 2 दिवसात मुंबईत धडकणार आहे। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता मंत्रालयामध्ये महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। त्यामुळे आता या बैठकीतून तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। शेतकरी मोर्चा आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकची माहिती आपण त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत। कृष्णात, लाल वादळ हे मुंबईमध्ये 2 दिवसात धडकेल असा इशारा देण्यात आलेला आहे। मात्र आज महत्त्वाची बैठक होते। काय या बैठकीत घडू शकतं, कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे मांडले जाऊ शकतात? माजी आमदार जे.पी. गावित यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ हे मंत्रालयात थोड्या वेळापूर्वी दाखल झालेलं आहे आणि त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी मंत्रालयामध्ये विविध विभागाचे अधिकारी ज्या मागण्या आहेत, खास करून आदिवासी पट्ट्या हे पट्ट्या आहेत, त्याचबरोबर वनपट्टे आहेत आणि त्याचबरोबर पेसा कायद्यासंदर्भातली जी अंमलबजावणी आहे, या विविध विषयाला धरून जे विभाग आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक ही बोलवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर काही मंत्री देखील या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत आणि जे लाल वादळ मुंबईच्या दिशेनं रवाना झालेलं आहे त्यातून मार्ग काढण्याच्या दृष्टीनं या शिष्टमंडळासोबत चर्चा ही केली जाणार आहे। मंत्रालयात ही चर्चा होणार आहे आणि काही मंत्री या चर्चेमध्ये सहभागी होतील आणि त्यांचे जे काही मागण्या आहेत, कारण महत्त्वाचं म्हणजे जे कायदे केलेले आहेत त्याची अंमलबजावणी केली जात नाही अशा प्रकारचं मोर्चेकरांचं मत आहे आणि त्या संदर्भात अंमलबजावणीच्या दृष्टीनं काय काय करणं गरजेचं आहे या संदर्भात याविषयी चर्चा या बैठकीमध्ये होऊ शकते। परंतु हे लाल वादळ जे आहे, मोठ्या संख्येनं मोर्चा हा मुंबईच्या दिशेनं रवाना झालेला आहे। सध्या कसारा घाटामध्ये हा मोर्चा आलेला पाहायला मिळतोय। हजारोंच्या संख्येनं आदिवासी आणि शेतकरी बंधू या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यामुळे मुंबईत येण्या अगोदरच त्यांच्या जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारचा असणार आहे। कृष्णात, एक महत्त्वाचा मुद्दा आहे, सरकारकडून या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित असणार आहे? कारण एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की वनमंत्रीच या बैठकीला हजर राहणार नाहीयेत। जर वनमंत्री नसतील तर बैठकीमध्ये तोडगा कसा निघेल? नक्कीच वनमंत्री या बैठकीसाठी हजर राहणार नाही आहेत, कारण ते दुसऱ्या बैठकीसाठी थोड्याच वेळापूर्वी मंत्रालयातून बाहेर पडलेले आहेत आणि सह्याद्री अतिथीगृहावर गेलेले आहेत। परंतु वनमंत्री नसले तरी आदिवासी विभाग जो आहे त्या आदिवासी विभागाचे मंत्री या बैठकीसाठी हजर राहणार आहेत। इतर मंत्री देखील हजर राहणार आहेत। त्यामुळं वनपट्टे असतील किंवा आदिवासी संदर्भातले जे निर्णय आहेत ते या बैठकीसाठी हजर राहणार आहेत। खास करून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हे या बैठकीसाठी हजर राहणार आहेत आणि वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी हे या बैठकीसाठी हजर राहणार आहेत। अगदी कृष्णात, सकाळी जे.पी. गावित यांनी प्रतिक्रिया दिलेली होती की सरकारने आमची वारंवार फसवणूक केलेली आहे, मात्र आता आम्ही फसवणूक आणि भूलथापांना बळी पडणार नाही, आम्ही निर्धार केलेला आहे। त्यामुळे मोर्चा त्यांनी सुरूच ठेवणार आहे, मुंबईपर्यंत तो धडकणार आहे अशी माहिती मिळते। त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये काही तोडगा निघतो का, त्यांचं समाधान होतं का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।